तर रामराम मंडळी मंडळी आंबट शौकीनवाल्या लोकांसाठी खूप वाईट न्यूज आहे मित्रांनो. तुमचे जे फेवरेट ॲप होते ना, अल्ट बालाजी, उल्लू, अजून जे काय 23-24 ॲप होते ते यार मित्रांनो बॅन केले आहे. मित्रांनो तुमचं मला खूप वाईट वाटत आहे. आंबट शौकीन लोक आता गव्हर्नमेंटला शिव्या घालत आहे. जे की काही गव्हर्नमेंटचं समर्थन करत होते ते आता गव्हर्नमेंटला म्हणत आहे की यार तुम्ही बेरोजगारी वाढवताय म्हणे मार्केटमध्ये. म्हणजे जे काय ॲक्टर लोक या सिरीजमध्ये काम करायचे त्यांचा पैसा पाणी तुम्ही नाही म्हणे, आम्ही चालवायचो, आम्ही सबस्क्रिप्शन घ्यायचो म्हणे. त्यामुळे आमच्यामुळे आम्ही बेरोजगारी कमी केली होती म्हणे, असं त्यांचं म्हणणं आहे आंबट शौकीनवाल्यांचं. मित्रांनो गव्हर्नमेंटने भलेही तुमचे 23-24 हे ॲप बंद केले असतील, पण जे मेन ॲप आहे बाप ऑफ ऑल ॲप्स इंस्टाग्राम ते तर चालू आहे ना भाऊ. जसे व्हिडिओ असतात इंस्टाग्रामवर त्याच्यासमोर तर हे 23 ॲपवाले व्हिडिओ तर काहीच नाही. जसे टायटल असते गेट रेडी विथ मी, देन सोफी म्हणून एक आहे इंस्टाग्रामवर तिचे व्हिडिओ, कंगना शर्मा यांची व्हिडिओ. हे व्हिडिओ काही कमी लेवलचे नाही आहेत, हे पण त्याच लेवलचे त्याच कॅटेगरीतले व्हिडिओ आहेत भावांनो. पण काही लोक म्हणत असतील की काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आपल्या सरकारने भलेही ॲप बंद केलं असेल पण मॅन्युफॅक्चरिंग तर चालू आहे ना. व्ही पी एनच्या जरिये ते तर ॲक्सेस करू शकतील ना, APK डाउनलोड करून ते तर वापरूच शकतील. तर त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही असं लोक म्हणत आहे. मित्रांनो भारत सरकारने हे ॲप बंद केले. भारत सरकारला ही विनंती आहे की बेटिंग ॲपवर पण तुम्ही थोडं लक्ष द्या. त्याच्यामध्ये लोक भरपूर पैसे गमवत आहे. लोकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जाणारे हे ॲप्स आहेत. त्यामुळे बेटिंग ॲप्स पण लवकरात लवकर बंद झाले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मित्रांनो ॲपवर जरी बंदी आणली असली तरी हे ॲपचे जे मालक आहे ना ते हुशार आहे. तुम्ही एक स्टेप चालाल तर ते 2 स्टेप पुढे असतात तुमच्या. त्यांना थोडीफार खबर असेलच की हे ॲप बंद होऊ शकतात किंवा याच्यावर थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ते सिमिलर नावाने ॲप ऑलरेडी बनवून ठेवलेले असेल त्या लोकांनी. जसं उल्लूचं गुल्लू ॲप, अल्ट बालाजीचं अल्टरनेट बालाजी, असे वेगवेगळे ॲप त्या नावाने ते आपला जो गोरखधंदा आहे ते चालूच ठेवतील असं मला वाटते. तर सरकारने त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. तर भावांनो मला यावर असं म्हणायचं आहे की चांगला निर्णय आहे सरकारचा की त्यांनी या ॲपवर बंदी घातली आहे. हे खूप पॉप्युलर ॲप्स होते ज्याने आपली तरुण पिढी बर्बाद होण्याचा धोका आहे. ठीक आहे काही लोक वापरतील काय दुसरा मार्ग, पण या अशा गोष्टी केल्याने वाईट प्रवृत्तीला आळा बसतो. तर गव्हर्नमेंटने आपलं स्टेप उचललेलं आहे, तर नक्कीच याचा फायदा होईल भविष्यात. तर बस मित्रांनो तुम्हाला जर चांगला कंटेंट बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू अँड बाय.